माझं नाव प्रमिला चार्लस पगे. मी दौंड येथे राहणारी आहे. साधारण 2007मध्ये मला कमरेचा त्रास होता. कंबर खूपच दुखत होती. दवाखान्यामध्ये गेले, पुष्कळ औषधोपचार केले, पण त्याचा काहीच इलाज झाला नाही. तात्पुरतं बरं वाटलं, पेनकिलर घेतली तेवढ्यापुरतंच. त्याच्यानंतर मला समजलं की इकडं ॲक्युपंक्चर घेतात म्हणून. डॉक्टर गीते सरांकडे मी ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेतली आणि मला जवळजवळ 7 महिने मी ते घेतलं. 7 महिन्यानंतर पहिल्या ह्याच्यातच मला बरं वाटलं आणि मी खरंच बरे झाले. ते आत्तापर्यंत माझी काही कंबर दुखलीच नाही आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2009मध्ये माझा हाताला खूप दुखत होतं. फ्रोजन शोल्डर खूप दुखत होतं. इतकं दुखत होतं की मला भाकरीसुद्धा करता येत नव्हती. हात मागे घेता येत नव्हता, केस करता येत नव्हते, बटणं लावता येत नव्हती. मग त्यावेळेस पण मग इथं आम्हाला चांगला रिझल्ट आल्यामुळे मी पुन्हा इकडंच आले आणि पुन्हा ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेतली. जवळजवळ 9 महिने मी ते घेतलं. 9 महिन्यानंतर मला असं जाणवलं की माझा हात आता बरा होते म्हणून. त्यातला बधीरपणा पण गेला आणि इतकं छान बरं वाटलं की तो अजून दुखलाच नाही परत. पुन्हा तिसऱ्यांदा मी आले होते पायासाठी, कारण आता मला खात्री झाली होती की इकडं आल्यानंतर बरंच होतं आहे म्हणून. मग मी पुन्हा इकडंच आले आणि पायासाठी पण पुन्हा 7 महिने घेतलं आणि आता माझा पायसुद्धा एकदम चांगला आहे आणि मी इतकी चांगली आहे की मी सर्वांना अभिमानाने सांगू शकते आणि खात्रीने बोलू शकते की तुम्ही पण या आणि ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घ्या.